हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 7. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्यागस् तामसः परिकीर्तिताः. नियत कर्माचा त्याग करणे मुळीच उचित नाही. मोहामुळे त्यांचा त्याग करण्याला तामस असे म्हणतात. नियत कर्म म्हणजे स्वधर्माने प्राप्त असलेले स्वकर्म. नियत कर्म करताना आपोआपच विहित कर्म करावेच लागते. भगवंत श्री सांगत आहेत की असे नियत कर्म करायलाच पाहिजे. अशा नियत कर्माचा त्याग करू नये. अशा नियत कर्माचा त्याग जर मोहामुळे केला तर त्या त्यागाला तामस त्याग असे म्हणतात. समजा एका वकिलाने एक दावा चालवायचे म्हणून कबूल केलेले आहे. हे त्याचे कबूल करणे नियत कर्म आहे. कारण वकिलीच्या पेशाला दावा चालवणे हे नियत कर्म आहे. त्याच्या वकील या स्वधर्माला सहजच प्राप्त असे ते स्वकर्म आहे. आता एकदा तो दावा चालवायचे त्या वकिलाने कबूल केल्यावर जर तो वकील असे म्हणेल की तो दावा त्याच्या मित्राच्या विरुद्ध आहे म्हणून तो दावा तो चालवणार नाही, तर त्याचे हे असे करणे तामस आहे. मित्राच्या प्रेमाच्या मोहामुळे जर तो दावा चालवणार नाही तर त्याचा हा कर्माचा त्याग तामस आहे. नियत कर्माच्या परिणामाने मोहित होऊन अशा नियत कर्माचा त्याग करू नये. अशा त्यागाला भगवंत श्री येथे तामस असे म्हणत आहेत. याला जोडून पुढचा श्लोक क्रमांक 8. दुःख मित्येव यत्कर्म काय क्लेश भयात् त्यजेत् सकृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलै लभेत. जे काही कर्म आहे ते दुःखच निर्माण करणारे आहे. तसेच त्यातील शारीरिक पीडेच्या भीतीने जर कर्माचा त्याग केला तर तो त्याग राजस आहे आणि अशा त्यागाचे फळ मिळत नाही. कर्म दुःख देणारे आहे. कर्म करताना शारीरिक पीडा आणि त्रास होतो. कर्म करताना कष्ट होतात. कर्म खर्चिक आहे. नियम पाळावे लागतात इत्यादी कारणांनी जर कोणी कर्माचा त्याग करील तर असा त्याग राजस म्हटला जातो. राजस कर्म नेहमीच काहीतरी लभ्यांश मिळावा यासाठीच केले जाते. कारण राजस व्यक्तीचा तो स्थायी भावच आहे. परंतु लक्षात घ्यावे की अशा त्यागाचे फळ प्राप्त होत नाही. काम केवळ कमी कष्टाचे आहे म्हणून कोणी ते विशिष्ट काम करील तर अशा कामाचे फळ त्याला मिळणार नाही. आपल्या वैयक्तिक सौख्यासाठी जर कर्माचा त्याग केला तर तो राजस त्याग कोणतेही फळ प्राप्त करून देणार नाही. कर्माचे कष्ट आणि दुःख सहन करत जे कर्म केले जाते तेच श्रेष्ठ कर्म असते. याला जोडून पुढचा श्लोक क्रमांक 9. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन संगं त्यक्त्वा फलं चैव सत्यागस् सात्विको मतः. अर्जुना, स्वधर्माने प्राप्त स्वकर्म हे केवळ करायलाच पाहिजे म्हणून असे कर्म, त्या कर्माचा संग आणि त्या कर्माचे फळ याचा त्याग करून करणे यालाच सात्विक त्याग असे म्हणतात.
आपल्याला स्वधर्माने प्राप्त असलेले स्वकर्म हे आपल्याकडून अगदी सहजच झाले पाहिजे. कारण असे कर्म करावे की करू नये यासाठी आपल्याला मत नसते. असे कर्म पार पाडणे हे आपले प्रथम कर्तव्य असते. असे कर्म आपण करत आहोत असा निराळा भावही आपल्याला येऊ नये. असे कर्म इतके सहज झाले पाहिजे की ते एका बाजूला होत असावे. अशा कर्मापासून आपल्याला काही फायदा होत आहे की तोटा होत आहे, आपल्याला काही त्रास होत आहे की सौख्य मिळत आहे, या कर्मापेक्षा वेगळे काही करायला आपल्याकडे निवड करायला संधी आहे की नाही, इत्यादी गोष्टींचा येथे विचारच करायचा नाही. याचबरोबर हेही तितकेच महत्त्वाचे आहे की अशा कर्मामुळे आपल्याला सौख्य मिळू लागले तरीही आपण असे कर्म करून झाले की त्यापासून अलिप्त राहायचे आहे, तिथे रेंगाळायचे नाही. असे कर्म आवश्यक तेवढेच करायचे आहे. असे कर्म करून झाले की त्याच्या सौख्याची पुन्हा अपेक्षा करायची नाही. नियत कर्म करताना अशा कर्माबद्दल आपल्याला त्याचा संग म्हणजे आसक्ती, ओढ, प्रेम, ममता इत्यादी नसावी. तसेच अशा कर्मापासून आपल्याला लभ्यांशाची, फायद्याची, सौख्याची अपेक्षा नसावी. भगवंत श्री सांगत आहेत की नियत कर्मात आसक्तीचा आणि त्यापासून मिळणाऱ्या फळाचा त्याग करणे हा सात्विक त्याग आहे. हा सात्विक त्याग आहे. संसार चालवायला, देहधर्म चालवायला पैसे मिळवणे आवश्यक आहे, भाग आहे. अशा प्रकारे पैसे मिळवणे हे आपले नियत कर्म आहे. परंतु पैसे मिळवताना अनावश्यक पैशांच्या मोहात न अडकता किंवा पैसे मिळत आहेत म्हणून त्या कर्माला अनावश्यक चिकटून न बसता त्या कर्मापासून अलिप्त व्हायला पाहिजे, साक्षी असायला पाहिजे. असा त्याग सात्विक त्याग आहे. नियत कर्म जसे होत आहे तसे होऊ द्यावे, त्यात आपला सहभाग असू नये. तो परमात्मा करतो आहे आणि करवून घेतो आहे. अफलातून नगरीमध्ये सर्वस्वाचा त्याग केलेल्या एका साधूची आणि बाळूची एका देवळात भेट झाली. बाळू अध्यात्माचा उपासक होता. त्यालाही वैराग्य धारण करून तपश्चर्या करावी असे वाटत होते. त्या साधूने केलेल्या त्यागाने बाळू प्रभावित झाला. बाळूनेही सर्वस्वाचा त्याग करून भक्तिमार्ग अनुसरण्याची इच्छा प्रदर्शित केली. तेव्हा तो साधू बाळूला म्हणाला की हे असे करू नको. सध्या येथे घरीच भक्ती सुरू ठेव. सिद्धी प्राप्त झाली की त्यागाची वेळ आपोआप येईल. तेव्हा बाळू त्याच्याशी वाद घालू लागला. तो साधूला म्हणाला की तुम्हाला जे जमते ते मला का नाही जमणार? मी काही मनाने इतका कमकुवत नाही. मीही सर्वस्वाचा त्याग करून भक्तिमार्ग अनुसरून दाखवतो. साधूने स्मितहास्य केले. साधू म्हणाला, ठीक आहे, चल, गावापासून दूर राहून जपजाप्य करू. गावात येऊन भिक्षा मागून उदरनिर्वाह करू. बाळू आणि साधू गावाबाहेर 2 झोपड्या बांधून राहू लागले. बाळू त्या साधूच्या मार्गदर्शनाखाली मनोभावे जपजाप्य करू लागला. एके दिवशी वादळ सुरू झाले. झोपड्या हलू लागल्या. तेव्हा साधू झोपडीबाहेर येऊन शांतपणे ते पाहत त्याचा हसत हसत आनंद घेऊ लागला. बाळू जोरात म्हणाला, पवनदेवा, ही झोपडी हनुमंताची आहे, तरीही झोपडी काही हलायची थांबेना. तेव्हा बाळू जोरात ओरडला, पवनदेवा, ही झोपडी सीतामाईची आहे, तरीही झोपडी काही हलायची थांबेना. तेव्हा बाळू जोरात म्हणाला, पवनदेवा, ही झोपडी रामाची आहे, तरीही झोपडी काही हलायची थांबेना. थोड्याच वेळात दोन्ही झोपड्या वादळाने उडून गेल्या. तेव्हा बाळू क्रोधाने पवनदेवाला नावे ठेवू लागला. त्यावेळी साधू शांतपणे हसत होता. ते पाहून बाळू त्या साधूला म्हणाला की झोपडी उडत असताना ती वाचवायचा प्रयत्न न करता तुम्ही हसत काय बसला होता? अजूनही हसतच आहात. त्यावर तो साधू म्हणाला, अरे, झोपडी रामाची रामाने बांधलेली होती. रामच ती पाडत होता. आता मला सांग, अशा वेळी ती वाचवणे शक्य आहे का?
स्वतःची झोपडी स्वतःच पाडत असलेल्या रामाला हसायचे नाही तर करायचे काय? काय करायचे? हरिओम.